अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. काल आपण थोडीशी पार्श्वभूमी बघत होतो 61व्या श्लोकाची. साक्षात श्रीकृष्णांनी भगवंतांनी ज्ञानदेवाच्या मस्तकावरून हात फिरवलेला आहे. त्याला खूप जवळीकतेनं ते बोलतायत की तू इतकं सगळं छान सांगतोयस, आता तुझं प्रदीर्घ असं जे भाष्य आहे ते तू आता सविस्तर कर. आणि मग भगवंतांनी आपल्या हातातल्या आपला जो हातातला पांचजन्य शंख असतो तो वाजवलेला होता. सगळं मंदिर त्या अपूर्व अशा शंखनादानं निनादून गेलं होतं. आणि श्रोत्यांना कळतच नव्हतं की एक मानवी देह ज्ञानदेवांबरोबर बोलत आहे आणि सगळे भान विसरून गेले होते. एवढं मात्र त्यांना जाणवलं आणि त्या तेजपुंज व्यक्तीनं आपल्या हातातला शंख वाजवला हे सगळ्या श्रोत्यांना कळलं. भगवंताच्या मुखातून काल जो म्हणला तो श्लोक प्रगट झालेला होता. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सांगतायत भगवान. त्याचा अर्थ आपण नंतर बघूया. पण ही सगळी पार्श्वभूमी चालू असताना निवृत्तीनाथ त्या ठिकाणी उभे राहिले. त्यांनी प्रथम मानवी रूपात प्रगट झालेल्या भगवंतांना साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर ज्ञानदेवांनी भगवंताला आणि सद्गुरूंनाही साष्टांग नमस्कार केला आणि सगळे श्रोते उभे राहिलेले होते. त्यांनी भगवंत नामाचा जय जयकार केला, ज्ञानदेवांचा जय जयकार केला आणि संध्याकाळची सायंकाली सोनेरी ऊन जी आहेत ती त्या ठिकाणी प्रवेश करत होती, त्या मंदिरामध्ये प्रवेश करत होती. सूर्यकिरण भगवंताच्या पवित्र चरणांना बिलगलेले होते आणि भगवंतांनी अलगद सोनेरी किरणांनासुद्धा अलगद उचलून घेतले. त्यांना प्रेमानं थोपटलं. ज्ञानदेवांच्या मस्तकावर भगवंतांना हात ठेवला, आशीर्वाद दिले आणि म्हणाले, ज्ञानदेव, उद्या पहाटे सूर्योदयापूर्वीच मी पुन्हा मंदिरात येईन. माझे हे अपूर्व रूप तुला मी पुन्हा कथन करीन, मग तू भाष्य कर. तुझे या श्लोकावरचं भाष्य अमर ठरेल. प्रत्येक श्लोकावरचं भाष्य अमर आहे, अप्रतिम आहे. आणि भगवान श्रीकृष्ण मंदिराच्या बाहेर पडले. त्यांच्या पाठीमागून ही सगळी भावंड निघाली, श्रोतेसुद्धा निघाले. मंदिर रिकामं झालं. पण आश्चर्याची गोष्ट एकच की सूर्यास्ताचे ते सोनेरी किरण मात्र मंदिरातच घोटाळत राहिले. रात्रभर मंदिर सोनेरी रंगानं न्हाऊन निघालेलं होतं. याचाच अर्थ भगवंताची प्रभा, भगवंताचं तेज हे त्या ठिकाणीच स्थिर होतं. पुन्हा पहाट झाली. ज्ञानदेव मंदिरात आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मोहिनी राजाच्या मंदिरात पसरलेले हे सोनेरी किरण श्रोत्यांनीसुद्धा अनुभवले. सगळे श्रोते ज्ञानदेवांची वाट पाहत होते. मंदिर असंख्य श्रोत्यांनी गच्च भरलं होतं. ज्ञानदेव आसनावर विराजमान झाले. भगवंताला ज्ञानदेवांनी प्रेमभरला नमस्कार केला आणि सद्गुरूंना नमस्कार केला आणि डोळे मिटून ज्ञानदेवांनी पुढचा श्लोक म्हणायला सुरुवात केली, जो कालही आपण म्हटला होता आणि आत्ताही म्हटला होता. भगवंत सांगतायत, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तू बाकी सगळेच धर्म, तुझी कर्तव्य, बाकीचे उद्योग सोडून दे. सर्व धर्मान परित्यज्य, परित्यज्य म्हणजे पूर्णपणे सोडून, माम एकम शरणम व्रज,
तू मला एकट्यालाच फक्त शरणी ये. कारण का? अहम म्हणजे मी, त्वा म्हणजे तुला, सर्व पापेभ्यः म्हणजे सर्व पापांपासून, मोक्षयिष्यामी म्हणजे मुक्त करणार आहे. तुझी मुक्तता या सगळ्या पापांपासून करणार आहे. मा शुचः, शुच धातू आहे, त्याचा अर्थ आहे शोक करणे. तू शोक करूच नकोस आता. तुला कारण त्यानं पहिल्या अध्यायातच सांगितलेलं होतं की एवढ्या सगळ्या माझ्या भावंडांना मारलं, सगळ्या मित्रांना मारलं, काका मामा मेहुणे जे कोणी सगळे आहेत त्या सगळ्यांना मारलं तर मला पाप लागेल आणि त्या पापाचा वाटेकरी मला व्हायला नको आहे. म्हणून आता भगवंत पुन्हा त्याची आठवण करून देत आहेत की तुला मी कुठल्याही पापामध्ये गुंतून ठेवणार नाही. सगळ्या पापांपासून तुला मोकळं करीन, मुक्त करीन, हे तू लक्षात घे. त्याच्यावरच्या थोड्या ओव्या बघूया आणि मग आपण श्रीसूक्त घेऊ. कारण सुरुवातीला अगदीच थोडे लोक आहेत म्हणले. आशा जैसी दुःखाते, व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. आता एक कल्पना अशी सांगतायत की जशी आपल्या मनामध्ये एखादी आशा काय करते, दुःखाते म्हणजे दुःखाला, व्याली म्हणजे जणू काही वाट करून देते, आणि निंदा दुरिते आणि लोकांनी केलेली निंदासुद्धा काय करते, दुरित म्हणजे पाप. दुःखाते म्हणजे दुःखांना ही आपली जी आशा आहे ती वाट करून देते, आणि लोकांनी केलेली निंदा ही पापांना जन्म देते. म्हणून मागे बघा एका ठिकाणी वाचलं होतं की आपण परनिंदा केली ना ते सुद्धा पाप आहे. दुसऱ्याच्यासारखे आपण हे करत असतो ना, कुरघोड्या काहीतरी खोड्या काढत असतो, सारखं वाईट बोलत असतो, तर ते सुद्धा पाप आहे. अजिबात म्हणजे त्याच्यावरचं काहीच समर्थन आपण करायचं नाही. ज्याचं नशीब त्याला, ज्याचं कर्म त्याला जर ते पटत असेल तर आपण त्याच्यावर हे करून काय उपयोग आहे. म्हणजे शेरा एक मारायचा, रिमार्क मारायचा, त्याला काहीतरी बोलायचं, ते बोलून उपयोगच नाही आहे. आणि मग काय म्हटलंय, दैन्याते दुर्भगत्व. दुर्भगत्व म्हणजे दुर्दैव. दुर्दैव हे दैन्याला कारण होतं. ही सगळी साखळी सांगितलेली आहे ज्ञानदेवांनी की आपल्या मनामध्ये सतत जर आशा निर्माण झाल्या तर त्यामुळं दुःख होतं. बघा, माझ्या मनात समजा आज आशा आली, एक काहीतरी झाली इच्छा निर्माण की आज मला असं पाहिजे, आणि ते जर माझ्या घरात नाही पूर्ण केलं गेलं किंवा माझ्याशाने झालं नाही की लगेच दुःखच. मग माणूस नाराज होतो, काय मी एवढं ठरवलं आणि मला ते काही आज मिळालं. म्हणजे दुःखाला सहज वाट कोण करून देते, आपल्या मनाच्या आशा. आणि आत्ता सांगितलं तसं लोकांनी केलेली निंदा ही पापांना जन्म देत असते. जसं आपण दुसऱ्यांची निंदा करू नये तसं दुसऱ्यांनी आपली निंदा केली तरीसुद्धा त्यातून पापच जन्माला येणार आहे. आणि दुर्दैव हे दैन्याला कारणीभूत होतं. कारण ज्याच्या नशिबातच नाही आहे ते बिचारे गरीबच राहतात किंवा दैन्य, दुःखी, दीन असेच असतात. ते दैन्य त्यांचं काही केल्या संपत नाही. आता एक छान उदाहरण देतात. स्वर्ग नरक सूचक, अज्ञान व्याले धर्माधिक, ते सोडून निघाली अशेख ज्ञाने येणे. त्याप्रमाणे माणसाच्या आयुष्यातला हा जो सगळा अज्ञान व्याले धर्माधिक, हे जे अज्ञान आहे ते व्यालं म्हणजे त्यांनी जणू काही प्रसवलंय. ते कशाला, धर्माधिक. मानवी आयुष्यातला अज्ञानाचा हा जो गडद काळोख आहे हा काय करतो तर धर्माधर्माची संकल्पना दृढ करतो. शिवाय पुढं म्हणले स्वर्ग नरक सूचक. स्वर्ग आणि नरक हे सुद्धा आपल्या मानसिक पातळीवरच असतात. त्याची निर्मिती करणारे जे धर्म आणि अधर्म आहेत ती सुद्धा संकल्पना हे दृढ करतात. म्हणजे अज्ञान, मागं बघा मी एक लिंक सांगितलेली होती. हे अज्ञान सगळ्याची, अज्ञान जर दूर झालं तर सगळी मागची साखळी तुटेल. आता याच्याशी रिलेटेडच आहे म्हणून पुन्हा एकदा सांगते की शंकराचार्य म्हणतात, आत्मनः किम निमित्तम दुःखम. आत्म्याला कोणत्या निमित्ताने दुःख होतं, कोणत्या कारणाने दुःख होतं.
तर पहिलं सांगितलं त्यांनी उत्तर दिले शरीर परिग्रह. आपण शरीर धारण केलं की आत्म्याला दुःख होतं. आता बघा ना, मनुष्य जन्म आला तर जरा चांगलं आहे, पण कुठलं तरी एक अगदी किंतू असा एखादा सूक्ष्मजीव आपण झालो तर दुःखच आहे ना. बरं, मग ते कशामुळं होतं? शरीर परिग्रह कशामुळे होतो? शरीर परिग्रह हा केन कारणेन भवती. तर शरीर परिग्रह किंवा स्वीकार हा कसल्या कारणाने होतो? तर म्हणे कर्मणा, कर्मामुळं होत असतो. आपण जे जे कर्म करतो त्यामुळं आपल्याला तसं शरीर मिळतं. कर्मणा. पुढं कर्म केन भवती रागादिभ्य. हां, आत्ता जे चालले आशा. राग म्हणजे आसक्ती, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, त्यामुळं कर्म होतात. माणसं एका वेळेला 10 कर्म करतात, 10 उद्योग सुरू करतात. कारण काय आहे? आसक्ती आहे. मी हा व्यवसाय केला तर त्याला एवढे फायदा मिळेल, तो केला तर त्याच्यातनं एवढे टक्के उत्पन्न मिळेल, मग सगळ्याचं मिळून माझं एकदम भलं होऊन जाईल, असं जे आहे ना. म्हणून ते कर्मादिभ्या, कर्मामुळं ही सगळी कर्म आणि आशा आकांक्षा रागादिभ्या. हे राग इत्यादी कशामुळं होतात? म्हणजे आसक्ती कशामुळं होते? तर अविवेकामुळं ही सगळे रागादी वाढतात. आणि मग अविवेक हा केन भवती. तर अविवेक कशामुळं घडतो? अज्ञानात. आणि अज्ञानम केन भवती न कोपी कारणम. अज्ञानाला कुठलंही कारण नाही. मग ते अज्ञानच जर दूर केलं, संपून टाकलं, तर मागची सगळी साखळी मिटेल की नाही? अज्ञान गेलं की अविवेक जाईल, अविवेक गेला की रागादी जातील, रागादी गेले की कर्म जातील, कर्म गेले की आपल्याला जे जे काही पाहिजे शरीर परिग्रह थांबेल, आणि शरीर परिग्रह थांबला की आत्म्याला सुख होणार. असं उलटं पण गणित सगळं करता येतं. तसं आता इथं सांगतायत की हे अज्ञान तू शुद्ध ज्ञानानं नष्ट कर. ते सोडून घाली अशेख ज्ञाने येणे. अशेख म्हणजे अशेष, पूर्णपणे ते अज्ञान तू नष्ट करून टाक. हाती घेऊन तो दोरू, सोडीला जैसा सर्पाकारू, का निद्रा त्यागे घरा चारू, स्वप्नीसा जैसा. आता दोरू म्हणजे दोर. हाती घेऊन तो दोरू. आपण हातात दोर घेतला, हे आपल्याला कळलं की काय होतं? सांडीजे जैसा सर्पाकारू. पहिल्यांदा आपल्याला तो सर्प वाटलेला असतो अंधारात दोराच्या जागी, आणि म्हणून आपण घाबरलेले असतो. पण ज्या वेळेला तो दोर हातात घेतो त्यावेळेला सर्पाकार नष्ट होऊन जातो. त्याच्यावरचा सर्पाचा भास होता तो नष्ट झाला. का निद्रा त्यागे घरा चारू, स्वप्नीसा जैसा. आणि मग निद्रेचा त्याग केला, झोपेचा त्याग केला की स्वप्नातला सर्व ग्रहव्यवहार टाकून दिला जातो. आपला जो आत्ता व्यवहार चालतो हा स्वप्नामध्ये सगळा संपून जातो, किंवा स्वप्नातला सगळा व्यवहार हा संपून जातो. कधी? जर झोपेचाच त्याग केला. झोपलोच नाही तर स्वप्न पडेल का हो? नाही पडणार. नाना सांडिले नी कवळे, चंद्रीचे धुपे पिवळे, व्याधी त्यागे कडुवाळे पण मुखाचे. आता कवळे, काही ठिकाणी तो कावळे असा शब्द घेतलाय असं मला वाटते. ठीक आहे, इथं कवळेचा अर्थ कावीळ असा घ्यायचा. तर काय म्हणायचं इथे त्यांना? सांडिलेनी कवळे. ती कावीळ जी असते ती सांडली म्हणजे नाहीशी झाली की काय होतं? चंद्रीचे धुपे पिवळे. चंद्रावर जो एक आरोप केला जातो, आरोपित होऊन चंद्रच पिवळसर दिसायला लागतो. कावीळ झालेल्या माणसाला सगळं जगच पिवळं दिसायला लागतं. इतकी ती तीव्रता असते पित्ताची, आणि त्यामुळं त्याला कावीळ ही पित्त प्रकोपामुळं होते. आता इथं म्हणतायत की कावीळ जर नाहीशी झाली तर काय होईल? व्याधी त्यागे कडुवाळे. आणि दुसरं उदाहरण दिले, व्याधी त्यागे. व्याधी म्हणजे रोग आजार काही झालेला असेल तर
तो व्याधींचाच त्याग केला की काय होईल? कडूवाळेपण मुखाचे, तो शब्द खरे एक आहे, पण ते ओवी लिहिताना तशी मध्ये उभादंड द्यायची सवय पद्धत आहे. कडूवाळे म्हणजे कडवटपणा. ताप असतो तोपर्यंत कडू होऊन पडलेलं असतं बघा, त्यामुळे अन्न खावंसं वाटत नाही. पण तो ताप नाहीसा झाला, ज्वर नाहीसा झाला, व्याधी नाहीसा झाला की तो जो कडवटपणा आहे तो संपून जातो. अगा दिवसा पाठी देऊनी, मृगजळ घापे त्यजुनी, का काष्ट त्यागे वन्नी त्यजिले जैसा. आता 3 उदाहरणं दिली की दिवस मावळला, दिवसा पाठी देऊनी म्हणजे दिवस संपला की मग काय होतं? मावळला की सूर्यकिरणांनी जी मृगजळाचा भास होतो, मृगजळ घापे त्यजुनी, त्यजुनी म्हणजे मृगजळ संपतंच. कधी? सूर्यकिरणांनी निर्माण केलेला जो मृगजळाचा भास आहे तो कधी नष्ट होतो? सूर्यास्त झाला की. सूर्य मावळला की ऊन नाही, ऊन नाही की ते मृगजळ नाही. का काष्ठ त्यागे वन्नी त्यजिले जैसा, किंवा काष्ठाचा त्याग केला की अग्नीचाही आपोआप त्याग होतो. काष्ठ आहे तोपर्यंत त्याच्यात अग्नी दिसत राहतो. तसं पुढं हे सांगतायत निष्कर्ष. तैसे धर्माधर्माचे टवाळ, दावी अज्ञान जे का मूळ, ते त्यजुनी त्यजी सकळ धर्म जात. तसं धर्म आणि अधर्म यांचा जो मिथ्याभास आहे, जो मानवी मनात स्वतःचा फुसफुरलेला असतो, तैसे धर्माधर्माचे टवाळ, टवाळ म्हणजे टवाळ खोरपण असतात ना, तसं इथं त्यांना म्हणायचं की तो मिथ्यापणा, त्याला टवाळ म्हटलं. दावी अज्ञान जे का मूळ, म्हणजे अज्ञान आहे त्याचं मूळ काय आहे? हो, हा जो मनामध्ये मिथ्येपणा आला, मिथ्या भाग झाला, तो अज्ञानामुळं झाला. त्याचं कारण मूळ अज्ञान आहे. ते त्यजुनी त्यजी सकळ धर्म जात, ते त्यजुनी म्हणून ते अज्ञान तू काय कर, मगाशी सांगितली सगळी एक साखळी सांगितली की अज्ञानापर्यंत आपण कसे पोचतो. तर ते अज्ञानच जर समूळ उपटून टाकलं तरी हा धर्माधर्म, धर्म अधर्म या सगळ्या कल्पनासुद्धा नष्ट होतील. मग अज्ञान निमालिया, मीची एकू असे पैसया, सनिद्र स्वप्न गेलया आपण पे जैसे. आणि एकदा का अज्ञान नष्ट झालं की हा मिथ्यारूप सगळ्या जगाचा, विश्वाचा आपोआप नाश होईल. मग अज्ञान निमालिया, मीची एकू असे पैसया, आणि मग मी सगळीकडे एकटाच तुला दिसायला लागेल, एकटा उरेन. आणि तेव्हा या ब्रह्मांड व्यापी हे जे माझं स्वरूप आहे हे तुला कळेल. पुढंच अजून त्यात पुढं सांगतायत, सनिद्र स्वप्न गेलया आपण पे जैसे. सनिद्र म्हणजे निद्रेसह, म्हणजेच काय की निद्रा एकदा संपली, निद्रा गेली की स्वप्न नष्ट होतात. मगाशी म्हटलं तसं झोपलोच नाही तर स्वप्न कशी, तरी लोक दिवा स्वप्न पाहतात म्हणतात बरं का. आणि तेव्हा तुला ब्रह्मांड व्यापी माझं सगळं रूप कळेल. कारण का की स्वप्न, निद्रा संपली की स्वप्न संपेल आणि आपण आपल्यापुरतेच उरलो आपल्यापुरताच, उपकारा करता नाही म्हणायचे. तसं अजून एक सांगतायत, तैसा मी एक वाचुनी काही, मग भिन्ना भिन्न आन नाही, सोहम बोधे तयाच्या ठाई, अनन्यू जैसा अनन्यू होय. एकदा आपल्याला भिन्ना भिन्न आन नाही, भिन्न असं काहीच उरत नाही. आणि तैसा मी एक वाचुनी काही, आता मी कसं आहे, एकटाच आहे. माझ्या एकत्वाचं ज्ञान तुला झालं, शुद्ध ज्ञानाची प्राप्ती झाली की मग तुझ्या ठिकाणी भिन्नता राहणार नाही. आणि मग तू अखंड सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय. सोहम म्हणजे 6 अहम, तोच मी आहे, अशी अखंड स्वरूपाच्या ठिकाणी तुझ्याकडे आता ज्ञानाची प्राप्ती होईल किंवा अखंडत्वाचा तुला बोध होईल. तुझ्या ठिकाणी आत्मरूपाचा बोध होईल.
मी अखंड आहे, इथं आहे तिथं नाही असं काहीच नाही. खंड नाहीच आहे माझ्या स्वरूपाला कुठेच. सगळीकडे मीच भरून राहिलेला आहे आणि ते तुझ्या लक्षात येईल. बघू आता ओव्या होत आहेत का. प्रसवली जैसी आशा दुःख राशी, किंवा निंदा जैसी पातकाते. असो हे की जैसे दुर्दैवाच्या पोटी, दैन्य ते किरीटी जन्म पावे. तैसे पार्था स्वर्ग नरक सूचक, व्याले धर्माधिक अज्ञान जे. व्याल म्हणजे प्रसवलं. तया ज्ञानाते सांडितू निशेष, येणेची निर्दोष आत्मज्ञाने. घेऊन या दोर आपुलिया हाती, सर्पाकार भ्रांती सांडावी गा. नातरी सांडावा निद्रा त्यागे सारा, प्रपंच पसारा स्वप्नातील. काविळीपासून सुटता पण, चंद्रपीत वर्ण दिसे काय. पीत म्हणजे पिवळा. नातरी मुखाचे संपे कडूपण, देहाते सोडून जाता व्याधी. मावळता सूर्य आटते सकळ, जैसे मृगजळ धनंजया. नातरी समूळ काष्ठची त्यजोन, अग्नी ते सांडोन जावे जैसे. तैसे धर्माधर्म धाविले जे मूळ, अज्ञान सकळ त्यजून ते. सर्व धर्मातीत स्वभावे निभ्रांत, होई नित्यमुक्त भक्त राया. जाता हरपोन निद्रेसवे स्वप्न, उरतो आपण एकलेच. समूळ अज्ञान तैसे हरपता, राहे स्वभावता मीची एक. मग मीचो एक तया विण पाही, दुजे नुरे काही भिन्ना भिन्न. तरी सोहम बोधे धनंजया तूही, होई माझ्या ठाई एक रूप. इथपर्यंत आपण थांबूया. सगळ्यांनी जर काढलं असेल तर श्रीसूक्त उघडून बसा आणि सगळ्यांनी बरोबर म्हणूयात. म्यूट अनम्यूट काय करायचं ते दादा ठरवतील, कारण सगळ्यांनी एका सुरात म्हटलं पाहिजे. ओ हिरण्यवर्णां हरिणीं, सुवर्णरजतस्रजां, चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदोम आवह. ताम आवज जातवेदो, लक्ष्मीमनपगामिनीं. यस्यां हिरण्यं विन्देयं, गामश्वं पुरुषानहम्. अश्वपूर्वामृतमध्यां, हस्तिनादप्रबोधिनीं. श्रियं देवीमुपह्वये. श्रीर्मा देवी जुषतां, कांसोस्मितां हिरण्यप्राकारां. आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं, पद्मे स्थितां पद्मवर्णां. ताम्यहोपह्वये श्रियं. चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं, श्रियं लोके देवजुष्टामुदारां. तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये, अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो, वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वा. तस्य फलानि तपसानुदन्तु, मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. उपैतु मां देवसख, कीर्तिश्च मणिना सह. प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन्, कीर्तिं वृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीन्नाशयाम्यहम्. अभूतिम समृद्धिं च, सर्वान् निर्णुद मे गृहात्. गन्धद्वारान् दुराधर्षान्, नित्यपुष्टां करीषिणीम्. ईश्वरीं सर्वभूतानां, तामिहोपह्वये श्रियं. मनसः काममाकूतिं, वाचस्सत्यमशीमहि. पशूनां रूपमन्नस्य, मयि श्रीश्रयतां यशः.
कर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसमे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्द्रां यः करणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहं यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं पञ्चदशर्चञ्च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्मविपत्नपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व. इथपर्यंतच घेते. फलश्रुती काही घ्यायला नको. कुणाला म्हणायचं असेल का इथं बघा. सगळ्यांनी म्हणलं काय? श्री सूक्त म्हटलं.